नमस्कार, मी तेज बोरगरे. आपण पाहताय लोकशाही न्यूज. सकाळच्या 8च्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्र पाहूयात विस्तारानं. बातमी आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीची. मराठवाड्यामधून बातमी आहे. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळत नाहीये, मदत मिळालेली देखील नाहीये. शेतकऱ्यांचे पाण्याच्या टाकीवरती चढत शोले स्टाईल आंदोलन केलंय. मदत न दिल्यास उड्या मारू असं शेतकऱ्यांनी इशारा दिलेला आहे. मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झाला असून शेतकऱ्यांची पिकं ही पूर्णपणे वाया गेलेली आहेत. अशामध्ये शेतकऱ्यांना मदत तर मिळाली नाही, मात्र नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झालेले नाहीयेत. दिवाळी जाऊन सुद्धा राज्य सरकारनं शेतकऱ्यांना काही मदत दिलेली नसल्यानं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा अशी मागणी करत औरंगाबाद येथील पाण्याच्या टाकीवरती चढून जनशक्ती शेतकरी संघटना ही पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळ शोले स्टाईल आंदोलन करत आहे. मदत न दिल्यास टाक्यावरून उड्या मारू असा इशारा देखील या आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे. तर ही थेट दृश्य आपण औरंगाबादमधली पाहताय. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि या बातमी संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. सचिन बडे आमचे प्रतिनिधी औरंगाबादमधून लाईव्ह जोडले गेलेले आहेत. सचिन, आपण पाहतोय नेत्यांचे दौरे होत आहेत, मात्र मदत मिळत नाहीये, पंचनामे होत नाहीयेत आणि यासाठीच आता शेतकऱ्यांवरती ही वेळ आली आहे. सचिन, सविस्तर. तेजस, जे आपण पाहताय की यावर्षी मराठवाड्यात जोरदार पाऊस पडलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मदत मिळेल असं या ठिकाणी बोललं जात होतं, मात्र शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाहीये किंवा पंचनामे झालेले नाहीयेत. अक्षरशः शेतकऱ्यांनी आता कंटाळून जे आहे ते काही ठिकाणी आत्महत्या देखील केलेल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी आता आक्रमक पावित्र्य घेतलेला आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांनी जो आहे तो मोर्चा पुकारलेला आहे, आंदोलन घेतलेलं आहे. पाण्याच्या टाकीवर या शेतकऱ्यांचं आंदोलन पाहायला मिळते. रात्रभरापासून हे शेतकरी जे आहे ते पाण्याच्या टाकीवर पाहायला मिळतात. जर आपण पाहिलं तर या पाण्याच्या टाकीवर जे आंदोलन आहे ते पाहायला मिळतंय. पूर्ण शहर जे आहे त्या ठिकाणून दिसतं आणि या ठिकाणी जी उंच पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन पाहायला मिळतंय. या ठिकाणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असतील यांचं सुद्धा घर आहे, पालकमंत्र्यांचं घर आहे. एवढंच नाही, त्या शेतकऱ्यांनी यांच्या घराजवळच आंदोलन का पुकारलं थेट आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. काय सांगाल भाऊ, काय मागण्या आहेत शेतकऱ्यांसाठी? तुम्ही या ठिकाणी आंदोलन करता असं म्हणतायत, शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचणे हा सुद्धा तुमचा आरोप आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या मराठवाड्याच्या अशा भरपूर काही समस्या आहे, शेतकऱ्याच्या समस्या आहे. आणि आज औरंगाबाद मध्ये 5 मंत्री आहे, 2 केंद्रीय मंत्री आहे. रावसाहेब दानवे केंद्रातले मंत्री आहे, त्याच्यानंतर भगवत कराडे ते केंद्राचे मंत्री आहे. पालकमंत्री औरंगाबाद जिल्ह्याचे जे सिल्लोडचे अब्दुल सत्तार साहेब, त्याच्यानंतर रोजगार हमी मंत्री आहे भुमरे साहेब. एवढे मंत्री असताना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एवढा पाणी झालेलं आहे, त्या पाण्यामुळं शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं. त्याच्यातून फक्त याने जिल्ह्यात 3च तालुके अतिवृष्टी झालेले म्हणून दाखवलेले, बाकीच्या तालुक्यावर सगळं का भेदभाव केला मंत्री लोकांना. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याचं सरसगट पंचनामे झाले पाहिजे. सरसगट शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. जर सरसगट पंचनामे झाले तर शेतकऱ्याला अतिवृष्टी झालेलं नुकसान भरपाई मिळू शकतं. नुसत्या घोषणा देत आहे, पोकळ घोषणा शासनाच्या. अशा आता जसं की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये भरपूर लोकांना आंदोलन, लोकशाही मार्गातून आंदोलन केले, रस्त्यावर उतरलेले शेतकरी आज परेशान आहे. शेतकरी रस्त्यावर उतरू शकत नाही, शेतकऱ्याला न्याय मिळत नाही का? शेतकऱ्याला नाही देणारे कोणते लोक आहे? हेच मंत्री. आज महाराष्ट्रामध्ये पोलीस मंत्र्यांच्या विरोधामध्ये तुम्ही आंदोलन पुकारलंय. आता शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत, काय सांगाल, काय नुकसान झालंय आणि तुम्हाला शेतकऱ्यांना कामं सोडून असे आंदोलन करायची काय वेळ पडते? आमच्या तालुक्यात भरपूर पाऊस झालेला आहे. आमच्या तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत आहे, पण तरी बी आमच्या तालुक्याला अतिवृष्टीमध्ये घेतलेलं नाही साहेब. त्याच्यानंतर पुऱ्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 3च तालुके घेतले, म्हणजे 3च तालुक्यात पाऊस पडलेला आहे का? आमच्या तालुक्यात काय कोरडा पाऊस आहे का? आमच्या तालुक्यात काय पिकं वाढले का? आमच्या तालुक्यात तुम्ही येऊन बघा, तुमची पीक पाहणी करा, सगळं काही करा. तिथं भरपूर पाणी झालेलं आहे, शेतकऱ्याचं फार नुकसान झालेलं आहे. तिथं मक्का लोकांनी सोंगून ठेवलेली आहे, ती मक्का उगून आलेली आहे. आता या नुकसान भरपाईचं काय करणार आहे? शेतकऱ्याच्या हातात 1 रुपया नाही, त्यांना सगळे पैसे टाकून दिलेले आहे. शेतकऱ्यांची जी व्यथा आहे ती पाहायला मिळते. आज शेतकऱ्याकडे 1ही रुपया नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांचं जे आहे या ठिकाणी आंदोलन आहे, या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे शेतकऱ्यांना इशारा दिलेला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असतील किंवा पालकमंत्री संदीपान भुमरे असतील, त्यांच्या निवासस्थानाजवळ असणारे जे पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी आक्रमक आंदोलन पाहायला मिळते. सचिन, हे ठिकाण कोणतं आहे औरंगाबाद मधलं? आणि अर्थात मागण्या त्यांनी सांगितलेल्या आहेत, मागण्या पूर्ण न झाल्यानं प्रशासनाने काही दखल घेतली आहे का? आणि अर्थात हे आंदोलन कधीपासून सुरू आहे? सचिन,
तेजस, जे या ठिकाणी जे आपण शेतकरी पाहतायत हे आजपासून आहे तर काल रात्रीपासूनच या पाण्याच्या टाकीवर जे आहे ते ठाण मांडून बसलेले आहेत. प्रशासन कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही असा यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी जे या ठिकाणी जे आहे ते आंदोलन पुकारलेलं आहे. हे जे शेतकरी आहेत प्राथमिक स्वरूपामध्ये हे शेतकरी आलेले आहेत, आणखी देखील शेतकरी जे आहेत ते वाढतीलच. मात्र जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई कोण देणार, तुम्ही नुकसान भरपाई द्यायला हवी अशी मागणी करत आहे. त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचा आपण आक्रमक पवित्रा पाहतोय आणि शेतकऱ्यांनी जे आहे ते पाण्याच्या टाकीवर जे आहे ते पूर्णपणे आंदोलन पुकारलेलं आहे. शिवाजीनगर जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीवर हे आंदोलन पाहायला मिळतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी जो आहे आक्रमक पवित्रा घेऊन सरकारने याकडे लक्ष द्यावं, पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं, केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष द्यावं, यासाठी त्यांच्या निवासस्थानाच्या जवळच त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे. तेजसजी, सचिन, त्यांचं म्हणणं आहे की मदत न दिल्यास उड्या मारू शेतकऱ्यांनी इशारा दिलेला आहे. या इशाराकडे तिथले राजकीय प्रतिनिधी कशा पद्धतीने बघतायत आणि या आंदोलनाची दखल कोणत्या तरी तिथल्या राजकीय प्रतिनिधींनी घेतली आहे का अद्याप? तेजसजी, राजकीय प्रतिनिधी जे आहेत ते कुणा यांच्याकडे पाहत नाहीयेत, शेतकऱ्याकडे पाहत नाहीयेत असा या शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळेच या शेतकऱ्यांनी जे आहे ते आक्रमक स्वरूप घेऊन या ठिकाणी हे आंदोलन पुकारलेलं आहे. तुम्ही तात्काळ आजच्या आज जर शेतकऱ्यांना मदत देत असाल किंवा कारवाई जर करत असाल तर ठीक आहे. जर कुठलीही कृती करत नसाल तर तुम्ही या ठिकाणी यांनी जे आहे तुम्ही या ठिकाणी जर मदत देत नसाल तर आम्ही या ठिकाणी उड्या मारू असा इशारा देखील दिलेला आहे. आपण थेट त्यांनाच विचारूयात. आक्रमक पवित्रा तुम्ही या ठिकाणी उड्या मारण्याचा इशारा देखील दिलेला आहे. लोकशाही न्यूज तुम्हाला कुठल्याही प्रकारे असं करा म्हणत नाहीये किंवा कुठल्याही प्रकारे तुम्ही असं पाऊल उचलू नाहीये. मात्र तुम्ही हे आक्रमक पवित्रा का घेतलाय? कारण की काय झालं, आमचे 20 ऑक्टोबर 2022 आझाद मैदानावर माननीय अतुल भाऊ खुपसे पाटील पोलीस बांधवाच्या 39 मागण्या त्यांना दिवाळी बोनस 1 महिन्याचं मिळा म्हणून आंदोलन करतंय. हे पोलीस बांधवाचा विषय झाला. परंतु औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शेतकरी इतका परेशान झालेला आहे, त्यांच्या अतिवृष्टीमध्ये पाणी जास्त पडल्यामुळे इतकं नुकसान झालेलं आहे, त्याला न्याय मिळत नाही, त्यांचे सरसकट पंचनामे होत नाही. जर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जर 5-5 मंत्री आहे, त्यांच्या अंडरमध्ये कलेक्टर आहे, कमिशनर आहे, तहसीलदार आहे, जर यांच्याकडून जर शेतकऱ्याचं पंचनामे होत नसेल, शेतकऱ्याचं झालेल्या नुकसानीचा जर त्यांना फायदा मिळत नसेल तर आम्ही आज 4-5 वाजे लोक शासनाची वाट बघणार आहे. शासनाने जर याची दखल जर घेतली नाही आज तर आम्ही या शिवाजीनगर पाण्याच्या टाक्यावरून आम्ही उड्या मारून आत्मदान करणार आहे. याची तातडीने शासनानं दखल घ्यावी आणि उद्या काही प्रकार घडले, अनुचित प्रकार घडला, याला शासन प्रशासन जबाबदार राहणार आहे आणि औरंगाबादचे जे मंत्री 5-5 हे स्वतः जबाबदार राहणार आहे. मंत्र्यांना तुम्ही जबाबदार धरताय, प्रशासनाला जबाबदार धरताय. काय सांगाल आज शेतीमध्ये काय परिस्थिती आहे? कारण बऱ्याचशा नेत्यांना शेती काय आहे किंवा शेतीत काय आहे हे सुद्धा काय अजून समजत नाही. काही जण बहुतांश नेते शेतीपर्यंत पोहोचलेलेच नाहीत. काय तुमची अवस्था तुम्हीच सांगा. शेतीमध्ये आम्ही राब कष्ट करतो. आम्ही कशी मेहनत करतो हे आम्हाला माहिती आहे. त्यांना म्हणा 1 दिवस नाही तर 4 महिने शेती करून पहा, 4 एकर शेती करून पहा, आम्ही तुमची सत्ता सांभाळतो. आम्ही पहा मग सत्ता कशी चालितो. तुम्ही 4 महिने शेती करून पहा, आम्ही तुमचं काम 4 महिने करून पाहतो. आम्ही कधी नांगरावून खाली पडू शकतो तर आज आमचा हक्क मिळवण्यासाठी आम्ही टाकीहून उड्या मारू शकतो. परंतु मग तुमचे मुलं आहेत, छोटी छोटी मुलं, मग त्यांना वाली कोण राहणार? त्यांना देववाली राहीन नाही तर कोणी बी राहीन. आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो निर्णय शासन घेईन आम्ही त्याला मान्य करू. नाही झालं तर मग आम्ही आखरी पर्याय आम्ही इथून उड्या मारून देऊ. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जर पाहिलं तर डोळे फिरतात अशी या टाकीची उंची आहे. पूर्ण शहर या ठिकाणाहून दिसतंय. मात्र जर तुम्ही दखल घेतली नाही तर या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेण्याचा जो इशारा आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिलेला आहे. त्यामुळे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, शेतकऱ्यांसंदर्भात तातडीने निर्णय घेईल आणि मदत देईल हीच अपेक्षा आता व्यक्त केली जाऊ शकते. अगदी सचिन, आक्रमक झालेले आहे शेतकरी. आशा हीच आहे की तिथलं प्रशासन आणि अर्थात राजकीय प्रतिनिधित्व ह्या आंदोलनाकडे लक्ष देईल आणि या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या अर्थातच ते मान्य करतील. सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर ही दृश्य औरंगाबादमधली आहेत. मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाहीये आणि त्यामुळेच हे आंदोलन आता केलं गेलेलं आहे. वळूयात आता पुढच्या बातमीकडे. सामनाच्या अग्र